क्रॉसफिट ट्रेनिंग म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय असतात हे आपण आज डिस्कस करणार आहे. क्रॉसफिट ट्रेनिंग म्हणजे काय की तुमची स्ट्रेंथ ट्रेनिंग, त्यानंतर इंड्युरन्स ट्रेनिंग, वेट लिफ्टिंग, त्यानंतर HIIT म्हणजे हाय इंटेन्सिटी इंटरव्हल ट्रेनिंग, या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून जे वर्कआउट होतात त्याला क्रॉसफिट ट्रेनिंग असं म्हणतात. क्रॉसफिट ट्रेनिंग ही एक टार्गेटेड वर्कआउट पद्धती असते. म्हणजे एका ठराविक वेळेमध्ये दिलेले ठराविक वर्कआउट तुम्हाला पूर्ण करायचे असतात. म्हणजे जसं की 15 मिनिटामध्ये एक 10 राऊंड्स, त्यानंतर 25 रेप्स, असा सगळा वर्कआउट तुम्हाला एका ठराविक वेळेमध्ये पूर्ण करायचा असतो. क्रॉसफिट ट्रेनिंगमध्ये मेनली क्लीन अँड जर्क, स्लेटचे वर्कआउट, त्यानंतर स्नॅचेस, पुलअप्स, पुशअप्स, त्यानंतर बर्पीज, त्यानंतर तुमचे केटलबेलचे वर्कआउट, मेडिसिन बॉलचे वर्कआउट, या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून जे वर्कआउट केले जातात त्याला क्रॉसफिट ट्रेनिंग असं म्हणायचं. या वर्कआउटचे फायदे म्हणजे की तुम्ही तुमच्या ओव्हरऑल हेल्थला पूर्णपणे चांगलं इम्प्रूव्ह करू शकता. जसं की तुमचं स्ट्रेंथ असू दे, स्टॅमिना असू दे, त्यानंतर स्पीड आणि हार्ट हेल्थ आणि जॉईंट हेल्थ सुद्धा यामुळे चांगली इम्प्रूव्ह होते. या वर्कआउट पद्धतीचा वापर करून तुम्ही फॅट लॉस आणि मसल गेन एकत्र करू शकता. म्हणजे की हाय इंटेन्सिटी वर्कआउट असल्यामुळे तुम्ही फॅट लॉस करू शकता आणि वेट साईड असल्यामुळे, रेजिस्टन्स ट्रेनिंग ॲड असल्यामुळे तुमचे मसल सुद्धा चांगले इम्प्रूव्ह होतात. यामध्ये क्रॉसफिट ट्रेनिंग हा एक खूप चांगला रिझल्ट आणणारा प्रकार आहे. जर तुम्ही यामध्ये कन्सिस्टंट राहिलात चांगले तर तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये रॅपिड आणि शॉकिंग चेंजेस सुद्धा बघू शकता. क्रॉसफिट ट्रेनिंगमध्ये तुमचं टेक्निक आणि तुमचं फॉर्म खूप महत्त्वाचे असतात. कारण का यामध्ये तुमचे मल्टिपल जॉईंट्स, मल्टिपल मसल इन्व्हॉल्व असल्यामुळे इंजुरीचे चान्सेस खूप असतात जर तुमचं टेक्निक आणि फॉर्म जर चुकला तर. म्हणून हे वर्कआउट तुम्ही प्रोफेशनलच्या अंडरच परफॉर्म केले पाहिजेत. जर तुम्हाला तुमच्या फिटनेसला नेक्स्ट लेवलला न्यायचं आहे किंवा तुम्हाला वर्कआउटमध्ये चॅलेंजेस घ्यायला आवडत असतील आणि थ्रिल आवडत असेल वर्कआउटमध्ये, तर क्रॉसफिट ट्रेनिंग हा एक चांगला प्रकार आहे वर्कआउटचा.